तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोड टू वेब पॉडकास्ट सिरीजमध्ये. त्याचे असतात 2 राउंड टोटल. ओके. पहिला ॲप्टिट्यूडचा, नंतर इंटरव्ह्यू राउंड. प्रोग्रामिंग लँग्वेज DSA पण आलं पाहिजे, प्रोजेक्ट तुम्ही स्वतः करायला पाहिजे, तुम्हाला फ्रेमवर्कचं नॉलेज पाहिजे. तो एक प्लस पॉईंट होता, कारण माझी इच्छा होती की त्यांनी कोड लिहायला सांगावं. बरोबर. मग ओपीवरती सिंपल विचारलं, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम टाईपचे क्वेश्चन विचारले. 450 मधून 60 हां, पुढच्या राऊंडला इंटरव्ह्यूसाठी गेलो. शॉर्टलिस्ट म्हणजे ॲप्टीमधनंच एवढे बाहेर होते. हो. तर त्यांचं इन शॉर्ट होतं की कुठेतरी अडकायला पाहिजे. ओके. हा क्वेश्चन नाही येणार, हा नाही येणार, असं ते बघत होते. प्रोजेक्ट त्यांनी 3 प्रोजेक्ट मी टोटल ॲड केले होते. एक जावा एफएक्सचा होता, त्यानंतर आपला सुपर एक्सचा फ्लटरचा होता, आणि ओके. 4th इयरचा जो ऑनगोईंग सुरू आहे ना, तो पण अच्छा. फ्लटरमध्येच आहे, तो ॲड केला होता. एकच व्यक्ती इंटरव्ह्यू घ्यायला एकच होता व्यक्ती तो? होता, अच्छा. आणि HR प्लस टेक्निकल दोन्ही राऊंड दोन्ही एकत्रच घेत होता. होते. एकच बरं. राऊंड होता. ॲक्च्युली हा क्वेश्चन विचारण्यामागे पण एक रिझन असतं, म्हणजे तुझ्या टीममेट्सला अशी कोणती प्रॉब्लेम आली जी की तू सॉल्व्ह केली रिअल टाइम, त्याचं एक्झाम्पल सांग म्हणे बरोबर. वा. तुला असं काही DSA रिलेटेड काही क्वेश्चन, एखादा कोडिंगचा किंवा इतर कोडिंग क्वेश्चन विचारला नाही का? मग सांगितलं रोलबद्दल स्पेसिफिक विचारले की कसं असेल वगैरे ते, आणि इंटरव्ह्यूचा फीडबॅक विचारला त्यांना की ओके. काही इम्प्रूव्ह करू शकतो कशात वगैरे का. बरोबर. आणि आता तू जसं बोललो आपण की सुपर एक्समध्ये पण तू होता, तर तुझा अनुभव कसा होता सुपर एक्सचा? तर जोपर्यंत प्रोजेक्ट आपण करत नाही ना, असं म्हणू नाही शकत की ही टेक्नॉलॉजी आपल्याला पूर्ण येते बा. पण ही चांगली गोष्ट होती की तो सिनारिओ तुला फ्रेशर लेवललाच विचारलाय, पण ह्याच्या मागे ही गोष्ट असते त्यांच्या डोक्यात. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोड टू वेब पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलेलं असेलच की जसं IT कंपन्या कॅम्पसमध्ये जातात, कॅम्पस ड्राईव्ह होतात, तर यातली बरीचशी नावाजलेल्या कंपन्या आहेत, जसं की ॲसेंचर झाली, इन्फोसिस झाली, कॉग्निझंट झाली. तर ह्या कंपन्या मास रिक्रुटर कंपन्या आहेत, म्हणजे जे मॅक्सिमम लोक ते स्टुडंट्स कॉलेजमधनं घेऊन जातात. सुरुवातीला कसं असायचं, म्हणजे सुरुवातीच्या म्हणजे गेल्या 6-7 वर्षापूर्वीचा सिनारिओ मी सांगतो. तेव्हापासून कसं असायचं की त्यांना बेसिक नॉलेज असेल, OOPच्या कन्सेप्ट येत आहेत, एखादा बेसिक कोड जरी करता आला तरी ह्या कंपन्या लगेच तुम्हाला सिलेक्ट करून घेऊन जायच्या, कारण त्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम असायचे आणि ट्रेनिंगमध्ये ते सगळ्या गोष्टी शिकवायचे. बट आता कंपन्यांचा विचार कसा आहे की अरे थोडं तुम्हाला नॉलेज तुमच्या एंडने जास्त असायला पाहिजे, म्हणजे जसं की तुम्हाला एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज DSA पण आलं पाहिजे, प्रोजेक्ट तुम्ही स्वतः करायला पाहिजे, तुम्हाला फ्रेमवर्कचं नॉलेज पाहिजे. हे कॉलेज स्टुडंटकडनं म्हणजे फ्रेशरकडनंच ही एक्सपेक्टेशन त्यांच्या वाढलेल्या आहेत. सो असंच मग आम्ही काय विचार केला की आपल्याला हे पॉडकास्ट चालू करायलाच पाहिजेत. मग ह्या जास्त म्हणजे मास रिक्रुटर कंपन्या आहेत, त्यांचे जास्तीत जास्त पॉडकास्ट जर आपण घेतले तर बऱ्याचशा लोकांना याचा फायदा होऊ शकतो. याच विचारातून आम्ही ही पॉडकास्ट सिरीज चालू केल्या होत्या. चला तर मग आज आपल्यासोबत असाच त्याचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आहे साहिल. आपण त्याच्याकडनंच ऐकूया त्याची कंपनी कोणती आणि त्याचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स कसा होता. हॅलो साहिल. हॅलो सर. सो माझं नाव साहिल मेदने. मी कोर टू वेबमध्ये सर्वात आधी जावाच्या ऑनलाईन बॅचला होतो. अच्छा. सो त्यानंतर आता फ्लटर आणि CCPPचा ऑफलाईन बॅचला आहे. ओके. सो कंपनी माझी इन्फोसिस आहे. हं. त्यातच प्रोसेस सांगतो त्याची. येस. त्याचे असतात 2 राऊंड टोटल. ओके. पहिला ॲप्टिट्यूडचा, नंतर इंटरव्ह्यू राऊंड. हं. तेवढेच फायनल असतात त्यानंतर. सो ॲप्टिट्यूडचं म्हटलं तर लेवल मीडियम टू हार्ड होती. हार्डचे कमी होते, पझल्स वगैरे थोडे हार्ड होते, ओके. बट बाकी मीडियम होती. अच्छा. त्यानंतर ॲप्टिट्यूड झाल्यानंतर शॉर्टलिस्टिंग वगैरे येते. ते अराउंड आम्ही ऑनलाईनच होतं म्हणजे ना? कॉलेजमध्ये जाऊन ऑनलाईन होते. ओके, कॉलेजमध्ये हां, जाऊन इन कॅम्पस online. ऑनलाईन होते. अच्छा. त्यात जवळपास 400 ते 450 मुलं होते. त्यातून ओके. त्यांनी 62 शॉर्टलिस्ट केले होते. 450 मधून 62 हां, पुढच्या राऊंडला इंटरव्ह्यूसाठी गेले होते. शॉर्टलिस्ट 62 म्हणजे केले होते. ॲप्टीमधनंच एवढे बाहेर होते. ॲप्टीमधून हो. टेक्निकल क्वेश्चन की नॉन टेक्निकल कसं होतं म्हणजे राऊंड? नॉन टेक्निकल होता, कोडिंगचा नव्हता क्वेश्चन. ओके. हां, फक्त कोड स्निपेट्स वगैरे दिले होते, त्याचं अच्छा. आउटपुट वगैरे गेस ओके. करायचं होतं, अशा टाईपचे टेक्निकल होते, जास्त डीप नाही. म्हणजे मेजॉरिटी क्वेश्चन नॉन टेक्निकल होते. हां, नॉन टेक्निकल, पझल, ॲबिलिटी, इंग्लिश ग्रामर, ओके. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ओके टाईपचे. ओके ओके. अच्छा. सो ते झाल्यावर इंटरव्ह्यूचा दिवस होता. हं. त्या दिवशी मग 9 वाजेपासून स्टार्ट झाले होते जवळपास. हं. सो आधीचे जे पण मुलं जाऊन येत होते माझ्या, त्यांना विचारत होतो कसे काय झालेत इंटरव्ह्यू वगैरे, तर ते बरोबर. खूप हार्ड पण नाही चालू आहेत म्हणे, चिलमध्ये आहेत असं सांगत होते हं. सर्व. सो त्याच याच्याने मग माझा नंबर आला. बरोबर. तिथं गेलो. त्यानंतर सर्वात पहिले त्यांनी इंट्रोपासून स्टार्ट केलं. हं. इंट्रोडक्शन वगैरे द्यायला सांगितलं. मग इंट्रो झाल्यानंतर ते OOPच्या कन्सेप्ट्सवरती गेले. इंट्रोलाच मी बराच वेळ घेतला, सर्व प्रोजेक्ट्स वगैरे सहित सर्व एक्सप्लेन केलं. ओके. त्यानंतर OOPच्या कन्सेप्ट त्यांनी विचारलं, कारण इंट्रोमध्ये मी सांगितलं होतं OOPच्या कन्सेप्ट वगैरे वरती. हं. मग OOPवरती सिंपल विचारलं, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम टाईपचे क्वेश्चन विचारले. मग प्रेफर्ड लँग्वेज कोणती आहे तुझी, त्यांनी ते विचारलं. हं. मग जावा सांगितले मी. जावावर मग ते म्हटले कोड लिहू शकतोस का तू, मग मी हो ओके. बोललो. मग त्यांनीच पेज आणि पेन दिला एक. जो आणि तो एक प्लस पॉईंट होता, कारण माझी इच्छा होती की त्यांनी कोड लिहायला सांगावं, बरोबर. कारण बरोबर. कोड ते कसाही दिला असताना त्यावर किती पण एक्सप्लेन करू शकतो मी, असं होतं. अच्छा. त्यामुळे चांगलं झालं त्यांनी स्वतःहूनच कोड लिहायला हां. सांगितलं. तर
मग कोड पण त्यांनी तेच ओपीच्या ज्या कन्सेप्ट विचारल्या होत्या ना त्याचेच कोड सांगितले, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम. ओके. मग ते झाल्यानंतर बेसिक त्यातच एक्झाम्पल म्हणजे कोडमध्ये लिहायचे होते. रिअल टाइम एक्झाम्पल सांगायचे होते, ओके. लिहून दाखवायचे होते. हम्म. मग त्यातच ते एक एक असे मॉडिफिकेशन सांगत होते, म्हणजे ह्या फंक्शनला कॉल कर, ह्या ओके. क्लासला हे कर, हम्म. ऑब्जेक्ट वगैरे बनव, अशा टाईपचे होते. 4-5 क्वेश्चन त्यांनी विचारले, एक वर एक अशी स्टेप थोडी हार्ड करत जात होते ते. हम्म. तर त्यांचं इन शॉर्ट होतं की कुठेतरी अडकायला पाहिजे, ओके. हा क्वेश्चन नाही येणार, हा नाही येणार, असं ते बघत होते, ओके. असं वाटत होतं त्यांच्याकडे. पण मग ते सर्व इझीच वाटत होते आपल्याला, त्यामुळे काही प्रॉब्लेम आली नाही तिथे. सो ते झाल्यानंतर मग त्यांनी इंटर्नशिप्सवरती गेले, रिझ्यूम बघितला. रिझ्यूम मध्ये मग मी 2 इंटर्नशिप्स ऍड केलेल्या होत्या. एक ओके. वेब डेव्हलपमेंटची होती, हम्म. त्यावर मग त्यांनी HTML CSS जावास्क्रिप्ट फक्त काय असतं ते विचारलं. ओके. त्यावर टॅग्स वगैरे काही डीपमध्ये विचारलं नाही, अच्छा. काय असतं तेवढं झालं. त्यानंतर क्विक हिलची एक इंटर्नशिप होती माझी, ती ऍड केली होती मी. ती म्हणजे पूर्ण केली नव्हती, पण ऍड केली होती हा, त्या हा रिझ्यूम किस्सा मध्ये. तू मला सांगितला होता. हो. येस. तर मग त्यात नेटवर्किंगच्या जास्त गोष्टी होत्या सर्व ओके. क्विक हिलमुळे. हम्म. मग त्यांनी नेटवर्किंग वरती क्वेश्चन्स विचारले, ते अटॅक्सचे टाइप्स वगैरे, ओके. डॉस अटॅक, DDoS अटॅक आणि फिशिंग वगैरे काय असतं अच्छा. ते फक्त एक्सप्लेन करायला सांगितलं, काय असतं माहिती आहे का असं. ओके. सो ते झाल्यानंतर इंटर्नशिप नंतर मग प्रोजेक्ट्स वरती आले ते. प्रोजेक्ट्स त्यांनी 3 प्रोजेक्ट मी टोटल ऍड केले होते. एक जावा एफएक्सचा होता, त्यानंतर आपला सुपर एक्सचा फ्लटरचा होता, आणि ओके. 4th इयरचा जो ऑनगोईंग सुरू आहे ना, तो पण अच्छा. फ्लटरमध्येच आहे, तो ऍड केला होता. ओके. सो ते मग डीपमध्ये एक्सप्लेन करायला लावले प्रत्येक प्रोजेक्ट. मग अच्छा. ते प्रत्येक झाल्यावरती ते त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारत होते. जसं की जावा एफएक्सचा आता चॅटबॉट होता तो. सो ते नेटवर्क सॉकेट प्रोग्रामिंग त्याच्यात यूज बरोबर. होते. मग त्यांनी त्याचा सॉकेट कनेक्शनचा कोड लिहायला सांगितला. तुला तिथे लिहायला दिलं हो, म्हणजे लिहायला तुम्हाला? सांगितलं की येतं का बघू मग. ओके. मग ते नेमकं बघून गेलेलो होतो मी आदल्या दिवशी कोडवरती. सो ते 2 फक्त ते सर्व्हर सॉकेट आणि सॉकेट जे क्लास बरोबर. असतात ते दोन्ही लिहून दाखवले मी त्यांना तसे. मग ते झाल्यावर फ्लटरच्या प्रोजेक्ट बद्दल विचारलं. हम्म. त्यांनी क्वेश्चन त्यावर विचारले नाही, पण मीच एक्सप्लेन करताना सर्व फायर बेस वगैरेचा सिनारिओ सांगून दिला त्यांना. ओके. म्हणजे तू सुपर एक्स मधलं ते जावा हा, एफएक्स सुपर एक्सचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट, साठीचा. हा फ्लटरचा पण, ओके. फ्लटरचा पण. फ्लटरमध्ये पण. हो. मग प्रोजेक्ट झाले. प्रोजेक्ट नंतर ते आले टेक्नॉलॉजीवरती. तुला म्हणजे आता मग HR क्वेश्चन जास्ती सुरू केले त्यांनी. ओके. टेक्निकल वरती खूप भर नव्हता दिलेला. एकच व्यक्ती इंटरव्ह्यू घ्यायला एकच होता की? व्यक्ती होता, अच्छा. आणि HR प्लस टेक्निकल दोन्ही राऊंड दोन्ही एकत्रच घेत होता, होते. एकच बरं. राऊंड होता. हम्म. मग HR क्वेश्चन्स मध्ये त्यांनी पहिले विचारलं की आता समज तुझ्याकडे एक 10 दिवसाचा टाइम आहे, तुला एक नवीन टेक्नॉलॉजी दिली, त्या टेक्नॉलॉजीवरती तुला काम करायचं आहे काही दिवसात, 10 दिवसांनी. बरोबर. मग तू कसा पाथ फॉलो करशील ते शिकण्यासाठी. मग मी सांगितलं की थोडंसं हेक्टिक होईल, पण मग करावं लागेल म्हटलं, आता प्रोजेक्ट ओके. करायचा आहे म्हटल्यावर तर एक्स्ट्रा टाइम काढून वगैरे. पण म्हणे मग तुला 10 दिवसामध्ये कोणती पण टेक्नॉलॉजी मास्टर करणं तर शक्य होणार नाही, बरोबर. मग तू काय करशील म्हणे त्यासाठी. मग थोडं 2 सेकंद थांबून त्यांना म्हटलं की त्या प्रोजेक्टसाठी ज्या स्पेसिफिक गोष्टी लागणार आहे त्या टेक्नॉलॉजी मधल्या, बरोबर. त्या आधी मी शिकून घेईल आणि काम सुरू करू शकतो. वा. मग त्यानंतर टेक्नॉलॉजी शिकता येते पुढे हळूहळू म्हणा, बरोबर. किंवा मग डीप मध्ये स्टार्टच जाता राहील. येतं. हा, स्टार्टच असते. ऍक्च्युली हा क्वेश्चन विचारण्यामागे पण एक रिझन असतं. म्हणजे तुम्ही आपण जेव्हा कंपनीमध्ये जातो तेव्हा तुम्ही 1 वर्ष एक्सपिरियन्स असाल, 2 वर्ष कसंही, तरी तुम्हाला फार फार तर वर्किंग 15 डेज दिले जातात मॅक्सिमम. हा. म्हणजे त्यांचं काय डोक्यात असतं की तू सगळं नको वाचत बसू, अच्छा. सगळं नको शिकू, हा, हा. तू एकदा सुरू कर आणि प्रोजेक्ट वरती काम करूया, काम मग तू करूया. तुझं हे करू शकतो. पण ही चांगली गोष्ट होती की तो सिनारिओ तुला फ्रेशर लेवललाच विचारलाय, हो. पण ह्याच्या मागे ही गोष्ट असते त्यांच्या हो, डोक्यात. हो. गुड, तू चांगला आन्सर दिला. हो, तेच मला त्यांना सांगितलं. सो ते झाल्यावरती मी इंट्रोमध्ये ना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या कॉलेजमध्ये केल्या होत्या, ओके. कन्व्हिन वगैरे सारखे इव्हेंट होते ते ऑर्गनाईज केले होते. अच्छा. ते इंट्रोट सांगितलं होतं. मग त्यांनी त्यावरती क्वेश्चन्स विचारले की तुला काय डिफिकल्टीज आल्या, कशा हँडल केल्या वगैरे, बरेच होते ते. मग ते झाल्यावरती एक सिनारिओ दिला की तुझा समजा आता कोणी सिनियर आहे तुझा, की मेंटर आहे, ज्याच्या हाताखाली तू तो इव्हेंट ऑर्गनाईज करतोय, समजा बरोबर. तो एका दिवशी अनअवेलेबल आहे, म्हणजे सुट्टीवर असेल किंवा काही, तर कोणता तरी डिसिजन आहे तो तुला घ्यायचा आहे आणि तो त्या इव्हेंटसाठी खूप महत्त्वाचा आहे, तर तू काय करशील. ओके. तो मेंटर तुझा अवेलेबल नाही आहे, तर मग त्यावेळेला त्याचं एखादं रिअल टाइम एक्झाम्पल सांग, म्हणे असं तुझ्यासोबत झालंय का, आणि ते ओके. काय झालं होतं म्हणे. मग त्यांना सांगितले कन्व्हिनमध्ये ते जजेसची लिस्ट लागत होती एकदा, हां. म्हणजे त्यावेळेस थोडं थांबून विचार केला आणि बनवून सांगितलं. मग जजेसची लिस्ट लागत होती. हां. सो ते टीचर वगैरे कोणी नव्हते अवेलेबल, पण HOD सरांना ती लिस्ट द्यायची होती त्या एंड ऑफ द डे पर्यंत. ओके. मग मी लिंक्डइन थ्रू त्यांना अप्रोच केलं, कॉलेजमधलेच जे अल्युमिनाय होते सिनियर लेवलला वगैरे ते. अच्छा. मग लिंक्डइन थ्रू अप्रोच केलं, त्यांची ॲक्सेप्टन्स आल्यावरती मग ती लिस्ट बनवून HOD सरांना दिली. मग ओके. म्हणे सरांनी ती फॉलो पण केली होती का म्हणे. म्हटलं हो केली होती वगैरे. मग नाही, पण झाल्यावरती हे चांगलं, म्हणजे तू बरोबर सांगितलं हां, तिथे हां. की तू म्हणजे लीड केल्यासारखी गोष्ट होती, हो. रिस्पॉन्सिबिलिटी आली आणि तू हँडल पण हो. करू शकला ती. असे सिच्युएशन खूप दिले त्यांनी की ओके. ह्या वेळेला काय करशील काय वगैरे, अच्छा. सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन इन ओके. शॉर्ट जास्त होते. हम्म.
मग ते झाल्यावरती प्रोजेक्ट लीड कोणता केला आहे म्हणे तू. हम्म, तर मी सांगितलं आता ऑनगोईंग प्रोजेक्टचं सांगितलं 4th इयरचं. हम्म. तर तुझ्या टीममेट्सला अशी कोणती प्रॉब्लेम आली जी की तू सॉल्व्ह केली रिअल टाइम, त्याचं एक्झाम्पल सांग म्हणे ओके. खरोखर. वा. मग मी आता फायर बेसचं सांगितलं की डेटा फेच करायला अशी अशी अडचण येत होती. तर मी त्याला पर्सनली अप्रोच केला आणि सॉल्व्ह करण्यात मदत केली त्याची, आम्ही वा. दोघांनी मिळून केली असं. गुड गुड. तो एक मग झाला सिनारिओ बेस्ड. त्याच्यानंतर अच्छा. मेन इंटरव्ह्यू एवढ्यावरतीच झाला. हा. बाकीचे सर्व त्यांनी टेक्निकल पण विचारले होते तेव्हा, म्हणजे तेच ते अडकवायचं ट्राय करत होते ओके. जेव्हा टेक्निकल मध्ये ते जात होते तेव्हा. परंतु काही जमलं नाही ते. सो शेवटी एंडिंगला फक्त एंडिंगला मग इन्फोसिस बद्दल विचारलं त्यांनी हम्म, की तुम्हाला इन्फोसिस बद्दल काय माहिती आहे, आणि हा रोल का पाहिजे तुम्हाला इन शॉर्ट. बरोबर. मग बहीण माझी स्वतः इन्फोसिस मध्येच आहे, त्यामुळे ओके. इन्फोसिस बद्दल बरंच माहिती होतं अरे आधीपासून. वा. त्यामुळे मग सरळ सांगितलं त्यांना, खूप भावे केली इन्फोसिसची म्हणजे इन शॉर्ट. सर्व सांगितलं आणि ते झाल्यावरती मग काही क्वेश्चन्स आहेत का वगैरे त्यांनी विचारले. मग सांगितलं रोल बद्दल स्पेसिफिक विचारले हम्म. की कसं असेल वगैरे ते, आणि इंटरव्ह्यूचा फीडबॅक विचारला त्यांना की ओके. काही गुड. इम्प्रूव्ह करू शकतो कशात वगैरे का. बरोबर. So ते त्यांचा त्यांनी काय दिला. रिप्लाय होता हां म्हणजे? तेच त्यांचा त्यांनी रिप्लाय का. हा काय ते सांगितलं? बोलले की समजा आपल्याला आता लिमिटेड टाइम होता म्हणे, ह्या टाइमामध्ये मी जेवढं तुला विचारलं ना त्यात तर अशी खूप काही इम्प्रूव्हमेंटची कशात गरज वाटली नाही मला. परंतु एक चांगली गोष्ट वाटली की तुझा कॉन्फिडन्स कम्युनिकेशन चांगलं होतं म्हणे. अरे वा. आन्सर जे दिले ना ते कॉन्फिडेंटली दिलेस म्हणे तू. नाही म्हणजे हाच एक प्लस पॉइंट असतो की आपण जे रेझ्युमे मध्ये आपण लिहितो हम्म. ते जर आपण स्वतःच केलेलं असेल तर हो, तो तर मग कॉन्फिडन्स एक देता येतं. झळकतो हो. चेहऱ्यावर पण आणि कळतं लगेच. बोलण्यातूनही. हां. ठीक आहे, म्हणजे हीच चांगली गोष्ट आहे. तर आता मग मी तुला ह्या गोष्टी विचारतो की तू आता कोडिंगच्या साईडला काही क्वेश्चन्स असतात आता, म्हणजे हो. तुझ्याबरोबर इतरही लोक असतील ज्यांनी इन्फोसिसचा इंटरव्ह्यू दिला असेल, हो तर होते. त्यांचा काही पॅटर्न वेगळा असू शकतो. हो. म्हणजे तुला किती कोड, मग आता तू जसं सांगितलं की मला इनहेरिटन्स विचारलं, ओपीच्या कन्सेप्ट विचारलं आणि त्याच्या रिलेटेडच कोड लिहायला दिले. हो. तुला असं काही डीएसए रिलेटेड काही क्वेश्चन एखादा कोडिंगचा किंवा इतर कोडिंग क्वेश्चन विचारला नाही का? अच्छा, डीएसए रिलेटेड मला तरी नाही विचारला, पण हम्म. ते काय होते रिझ्यूम मध्ये ज्यांनी डीएसए लिहिलेलं होतं ना ओके. त्यांना कंपल्सरी विचारत होते डीएसएचा. अच्छा. सिम्पल प्रॉब्लेम द्यायचे पण मग काहीतरी विचारायचे डीएसएचं concept. विचारलं जात परंतु मी होतं. रिझ्यूम मध्ये टाकलं नव्हतं डीएसए. ओके. त्यामुळे होता, कारण मला डाऊट होता की कन्सेप्ट क्लिअर होतील नाही होतील, आणि वेळेला काही जर त्यांनी वेगळंच विचारलं तर. अरे वा. त्यामुळे मी डीएसए टाकलं नव्हतं, म्हणून मला तरी नाही विचारले, पण सोबतचे जे मुलं होते त्यांना विचारत होते काय अच्छा. रिझ्यूम मध्ये टाकल्यावरती. गुड. मग आता तुम्ही बघ, जसं की आता प्रोजेक्ट रिलेटेड, प्रोजेक्ट हा एक वेगळा फॅक्टर असतो म्हणजे प्रत्येक resume मध्ये. तर तू आता ओव्हरऑल सांगितलं की तुझा कॉन्फिडन्स वगैरे होता, त्यांचा फीडबॅकच रादर तसा होता. हो. पण तुला असं काय वाटतं की म्हणजे आपण बोलतो ना की आपण फ्रेशर लोकांना सजेस्ट करू शकतो आता ही गोष्ट, की काय असे की पॉइंट्स होते तुझ्या resume मध्ये किंवा तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये की जेणेकरून तुझा इंटरव्ह्यू एकदम स्मूथ झाला आणि हां. तू क्रॅकही करू शकला? सिलेक्शनसाठी हेल्प झाली बा. हम्म. सो ते एक मेन कारण असं असेल, रिझ्यूम मध्ये मुलं काय करतात, आता मला हे थोडं येतं हे थोडं येतं सगळ्या गोष्टी असं खूप जास्त सगळं ऍड बरोबर करतात. बरोबर. आणि मग ते ऑन टाइमला काय होतं, त्यांनी असा क्वेश्चन विचारला की आपल्याला त्यावेळेला नाही सुचला, मग ते चुकीचं इम्प्रेशन पडतं. बरोबर. सो मे बी कमी गोष्टी ऍड करा, पण ते आशा करा की तुम्हाला येत असतील, 100% गॅरंटी असेल त्याच्यावरती. बरोबर. त्यावरती पण इंटरव्ह्यू होऊ शकतो क्रॅक तुमचा, असं गुड. हे असेल. चांगला सल्ला दिला तू. आणि आता तू जसं बोललो आपण की सुपर एक्स मध्ये पण तू होता, तर तुझा अनुभव कसा होता सुपर एक्सचा? सुपर एक्स वरती जसं की स्वतः पूर्ण प्रोजेक्ट हँडल करायचा. आता जावासाठी ऑनलाईन होतो त्यामुळे जावाचा एक्सपिरियन्स नाही आला हां, सुपर बरोबर. एक्सचा, पण फ्लटर मध्ये प्रोजेक्ट मी केला होता. ओके. कोणता प्रोजेक्ट होता तुमचा Flutter मध्ये? स्टॅटिक्स म्हणून एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल होती. ओके. सो तर त्याचं प्रोजेक्टचं असं असतं, आपण समजा 100 गोष्टी शिकलोय बा, तुम्ही जे शिकवताना 100 गोष्टी समजा शिकलो असेल, पण जेव्हा आपण प्रोजेक्ट करायला जातो ना तुम्हाला एक नवीन 121 एरर येते, काहीतरी नवीन गोष्ट तुम्ही शिकतातच बरोबर आहे. त्यातून. वा. सो जोपर्यंत प्रोजेक्ट आपण करत नाही ना, असं म्हणू नाही शकत की ही टेक्नॉलॉजी आपल्याला पूर्ण येते बा. बरोबर. सो तोच एक्सपिरियन्स सुपर एक्स मध्ये आम्ही घेतला पूर्णपणे. अरे वा. ठीक आहे. चला, तर तुम्ही ऐकलं असेल इंटरव्ह्यू, खूपच छान पद्धतीने इंटरव्ह्यू झाला आणि त्याने ज्या कॉन्फिडेंटली आन्सर्स दिले, जसं त्याला फीडबॅक पण मिळाला, त्यामुळे त्याला इंटरव्ह्यू राऊंड सोपे गेले आणि तो सिलेक्टही झाला. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. Thank you, थँक्यू sir. सो मच.